भत्त्यामध्ये 3% वाढ। काल आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात येणार आहे। नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किंवा पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ होणार आहे, काल विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय काल आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलेला आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की महागाई भत्त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात यावी। या अगोदर सध्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीच हेच अर्थमंत्री आहेत, कारण अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर सर्व तो ताबा आहे, सर्व जबाबदारी आहे ते मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आर्थिक नियोजन राज्याचं हे मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पहिलाच गिफ्ट हे कर्मचाऱ्यांसाठी दिलेले आहे। 3% महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे। पहिला हा महागाई भत्ता 55% होता, आता तो वाढवून 58% करण्यात आलेला आहे। म्हणजे 55% वरून 58% वर महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा नेण्यात हा आलेला आहे। सो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट कर्मचाऱ्यांसाठी आहे। प्रत्येक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।